गणेश गीता मुक्त भावानुवाद श्लोक 19 पासून पुढे. वरेण्य म्हणाले, हे भगवन, या दोन्ही प्रकारच्या योगांना मी महाकठीण मानतो, कारण आपले मन मोठेच दुष्ट आणि चंचल आहे आणि त्याचे निग्रह करणे ही कठीण कामच आहे. श्री गजानन म्हणाले, हे राजन, जो साधक निग्रह करण्यास कठीण असणाऱ्या या मनाचे नियमन करतो, तो घटीयंत्र समान फिरणारा या संसार चक्रापासून मुक्तच की होऊन जातो. विषयरूपी आरींनी हे दृढ बनलेले आहे आणि कर्मरूपी खिळ्यांनी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. म्हणूनच सर्वसाधारण मनुष्याकडून याचे छेदन संभवत नाही. अतिशय दुःख, वैराग्य, भोगात तृष्णेचा त्याग, गुरुकृपा, सत्संग हे मनास जिंकण्याचे उपाय आहेत. योग सिद्धीच्या निमित्ताने अभ्यासाने आपल्या मनास वश करावे. हे वरण्य, मनास जिंकल्याखेरीज हा योग महाकठीण आहे. वरेण्य म्हणाले, हे भगवन, योग भ्रष्ट साधकांना कोणत्या लोकाची प्राप्ती होते, त्याची कोणती गती होत असते, त्यास कोणते फळ प्राप्त होते, हे सर्वज्ञ, हे बुद्धिरूपी चक्र धारण करणारे, माझा हा संदेह दूर करावा. श्री गजानन म्हणाले, हे राजन, योग भ्रष्ट पुरुष दिव्य देह धारण करून स्वर्गी प्रस्थान करतात. तेथे उत्तम सुखोभोगांचा उपभोग घेऊन पुन्हा ते शुद्ध योग्यांच्या कुळात जन्म घेतात आणि मग पूर्वजन्म संस्कारामुळे हा योगी होतो. कुणीही पुण्यकर्म करणारा नरकी नाहीच जात. हे राजन, ज्ञाननिष्ठेने, तपनिष्ठेने किंवा कर्मनिष्ठेने तो मनःपूर्वक माझी भक्ती करीत असतो, तो अत्यंत श्रेष्ठ असा योगी आहे. या प्रकारे गणेश पुराणांतर्गत श्री गजानन वरेण्य संवाद रूपी गणेश गीता मधील योग वृत्ती प्रशंसा नावाचा 5वा अध्यायाचा मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.